नवरात्रीचा पहिला दिवस 3 ऑक्टोबर. वार आहे गुरुवार. या दिवशी देवी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते. देवी दुर्गेने पार्वतीचे स्वरूप घेत हिमालयात जन्म घेतला होता. यामुळे देवीचे नाव शैलपुत्री पडले होते. या देवीच्या पूजनाने आयुष्यात धन समृद्धी येते असे मानले जाते. या दिवशी रंग आहे पिवळा. देवीला शुद्ध तुपातील पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी देवीला शेवंती व नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करावी. तसेच सोनचाफा यासारखे पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी. 4 ऑक्टोबर नवरात्रीचा दुसरा दिवस. वार आहे शुक्रवार. या दिवशी देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. देवीची पूजा केल्याने यश व सिद्धी प्राप्त होते. देवीचे हे रूप अविवाहित आहे म्हणून देवीचे नाव ब्रह्मचारिणी आहे. या दिवशी हिरवा रंग धारण करावा. देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला अनंत मोगरा चमेली तगर यांची माळ अर्पण करावी. नवरात्रीचा तिसरा दिवस 5 ऑक्टोबर. वार आहे शनिवार. या दिवशी देवी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीची पूजा केल्याने वाईट कृत्यांचा पापांपासून मुक्तता मिळते असे मानले जाते. या दिवशी रंग आहे राखाडी. देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे आयुष्यातील दुःख दूर होतात. या दिवशी देवीला गोकर्णीच्या फुलांची माळ, कृष्ण कमळांच्या फुलांची माळ अर्पण करावी. नवरात्रीचा चौथा दिवस 6 ऑक्टोबर. वार आहे रविवार. या देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. देवीची पूजा केल्याने आयुष्यातील दुःख संकटे दूर होतात. देवी कुष्मांडाला सिद्धीची देवी म्हटले जाते. या दिवशी रंग आहे नारंगी. नारंगी रंग आनंद व सकारात्मकतेचे प्रतीक आहे. देवीला मालपुआचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला अबोली, तेरडा, अशोक या नारंगी फुलांची माळ अर्पण करावी. नवरात्रीचा 5वा दिवस 7 ऑक्टोबर. वार आहे सोमवार. या दिवशी देवी स्कंदमाते देवीची पूजा केली जाते. ही देवी भगवान कार्तिकेयची माता आहे. देवीच्या पूजेने आनंद, समृद्धी व मोक्ष प्राप्ती होते. या दिवशी रंग आहे पांढरा रंग. देवीला केळ्यांचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला बेल आणि कुंकवाची माळ अर्पण करावी. नवरात्रीचा 6वा दिवस 8 ऑक्टोबर. वार आहे मंगळवार. या दिवशी देवी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. देवी वाघावर स्वार असून तिच्या हातात तलवार धारण केलेली दिसते. देवीच्या पूजेने आरोग्य चांगले राहते, भीती दूर होते. या दिवशी रंग आहे लाल. देवीला मधाचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करावी. नवरात्रीचा 7वा दिवस 9 ऑक्टोबर. वार आहे बुधवार. या दिवशी देवी कालरात्री देवीची पूजा केली जाते. देवीच्या पूजेने आर्थिक कष्ट व नकारात्मकता दूर होते. या दिवशी रंग आहे निळा रंग. या दिवशी देवीला गुळ अर्पण करावा. हा नैवेद्य अर्पण केल्याने अकाली येणारी संकटे दूर होतात. देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. नवरात्रीचा 8वा दिवस 10 ऑक्टोबर. वार आहे गुरुवार. या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. या देवीच्या पूजेने आयुष्यातील सर्व दुःख, दारिद्र्यता दूर होते व आपल्या आयुष्यात सुख, शांती, धन, आरोग्य लाभते. या दिवशी रंग आहे गुलाबी. देवीला नारळाचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला कमळ आणि जास्वंदची माळ अर्पण करावी. नवरात्रीचा 9वा दिवस 11 ऑक्टोबर. वार आहे शुक्रवार. या दिवशी देवी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. ही देवी कमळावर बसलेली आहे. देवीच्या पूजेने आयुष्यात सर्व सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. या दिवशी रंग आहे जांभळा रंग. या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य अर्पण करावा. हलवा, पुरी, खीर याचा नैवेद्य अर्पण करावा. देवीला कुंकुमार्चनची माळ अर्पण करावी. तर ही होती नवरात्रीच्या 9 दिवसांविषयीची संपूर्ण माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.